नमस्कार, मी संगीता. दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं आषाढी स्पेशल अगदी 2 साहित्यात तयार होणारे शेंगदाणा लाडू करणार आहे. तर इथं तुपाचा किंवा तेलाचा किंवा मिक्सरचा वापरसुद्धा न करता आपल्याला हे लाडू करायचे आहे. तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू होणार आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. कारण तुम्ही जर मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेतले तर ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि जर तुम्ही मोठ्या आचेवरती भाजले ना तर फक्त साल जळते, पण शेंगदाणे आतमधून कच्चेच राहतात. तर बघा, छान असे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहे. आता एका ताटामध्ये टाकायचे. थोडे कोमटच होते तर मी वाटीने अशा पद्धतीने साल काढणार आहे. आता थंड झालेले आहे तर मी हाताने काढणार आहे. तर बघा, साल आपल्याला जास्त काढायची नाही, अगदी थोडीशी साल काढायची आहे. थोडी साल आपल्याला तशीच राहू द्यायची आहे आणि झाऱ्याने अशा पद्धतीने आपल्याला साल बाजूला करून घ्यायची आहे. तर इथं मिक्सरचा वापर न करता असं मी का म्हणाले होते, तर बघा अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे कुटून घेणार आहे. आता इथं मी शेंगदाणे 1 वाटी घेतलेला आहे आणि गूळ सपाट वाटी घेतलेला आहे. तर तुम्ही गोडचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही सेम शेंगदाणे आणि गुळाचं प्रमाण सेम ठेवू शकतात. आता शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचे आहे. थोडे चमच्याने खालीवर करायचे म्हणजे सर्व शेंगदाणे आणि गूळ छान मिक्स होतील आणि व्यवस्थित कुटलेसुद्धा जाईल. आता शेंगदाण्याला जोवर तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला कुटून घ्यायचे आहे. आता व्यवस्थित असे शेंगदाणे आणि गूळ बारीक झालेले आहे आणि शेंगदाण्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. आता बघा, मी लाडूसुद्धा तुम्हाला करून दाखवते. आणि बघा, आता छान असा पटकन लाडू तयार होत आहे, म्हणजे आपलं लाडूचं सारण तयार झालेलं आहे. आता इथं आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. आता इथं तेलाचा किंवा तुपाचा वापर न करता आपल्याला हे लाडू करायचे आहे. तर मी असं का म्हणाले होते, तर तुम्ही बघू शकतात लाडू करतानाच हाताला किती तेल लागलेलं आहे. म्हणजे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घेतले आणि कुटून घेतले ना तर छान असं तेल सुटते. तर त्यासाठीच आपल्याला तेल किंवा तूप न वापरता हे लाडू करायचे आहे. किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकतात. पण शक्य असल्यास अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुम्ही लाडू नक्की करून बघा. अगदी पटकन असा लाडू तयार होत आहे. तेलाचा किंवा तुपाचा एक थेंबही न वापरता आपल्याला हे लाडू करून घेतलेले आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता सारण इतकं परफेक्ट झालेलं आहे की अगदी एका हाताने सुद्धा लाडू तयार होत आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करायचे आहे. आणि आता बघा, इथं तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा लाडू करू शकतात, कारण खूप पौष्टिक असे लाडू आहे. तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आता या रेसिपीसाठी काही खास टिप्स. पहिली टिप्स म्हणजे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. जेवढं तुम्ही मंद आचेवर भाजून घेतले तेवढे शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातात आणि असं केल्याने शेंगदाण्याला छान तेल सुटते. आणि दुसरी टिप्स म्हणजे जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकतात, पण मिक्सरला एवढं तेल सुटत नाही. तर त्यासाठी 1 चमचा तूप टाकायचं. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाणा लाडू तयार झालेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.